नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अतिशय रोमॅन्टिक आणि जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्ये सावली आणि सारंग करणार आहे ती मोठी कमाल। डॉक्टर साखरेच्या तोंडातून सत्य वधवत पोपटासारखी डॉक्टर साखरेला भडाभडा सत्य वधून तिलोत्तमा आणि भैरवी समोर उभा करत आता सारंग कसा सत्य समोर आणतो। तिलोत्तमा आणि भैरवीचे असे कोणते सत्य बाहेर येते, भयानक भूतकाळातील ते सत्य आता सावली समोर आणून कोणता धमाका उडवते। प्रेक्षकांनो, हे सगळे या ट्विस्टमध्ये आपल्या समोर आलं आहे, तरी व्हिडिओला सुरुवात करूयात। त्यामध्ये आता तिलोत्तमापासून आता सारंगने सावलीला वाचवल्यानंतर सारंग सावली बेडरूममध्ये येतात। बेडरूममध्ये आल्यानंतर आता सावली पटकन सारंगला मिठी मारते। सावली म्हणते, सारंग सर, अहो तुम्ही देवासारखे माझ्या पाठीमागे धावून आलात आणि मला वाचवलं, थँक्यू सारंग सर। तेव्हा आता सारंग म्हणतो की वाचवलं ना सावली, काही काळजी करू नकोस, मी कायम तुझ्यासोबत आहे। सारंग म्हणतो की आईला न सांगता कुठे गेली होतीस ग तू सावली? सावली म्हणते, मी जगन्नाथजीकडे गेले होते। माझ्या मनात खूप शंका होत्या आणि अजूनही मला शंका येतात, म्हणून त्यांची मदत घेण्यासाठी मी जगन्नाथकडे गेल्याचे सावली बोलते। आता सारंग म्हणतो की सावली, तू एवढी धडपड आणि प्रयत्न करूनही तुझ्या हाताला काही लागत नाही, याचा अर्थ काहीच नसेल सावली। सावली म्हणते की तुमचं जर बरोबर झालं तर माझ्यासुद्धा शंका दूर होतील आणि जर हे सगळं चुकीचं असेल तर मलासुद्धा खूप आनंद होईल असे सावली आता सारंगला बोलते। सावली म्हणते की तरीसुद्धा जोपर्यंत मी हे सत्य शोधून काढत नाही तोपर्यंत मला चैन पडणार नाही सारंग सर। आता सावलीच्या डोळ्यात बघून सारंग म्हणतो की तुझा हा निर्धार बघून सावली, मला आता कळलंय की तू हार मानणाऱ्यातली नाहीये। सारंगचा हात धरत सावली म्हणते की सारंग सर, तुम्ही काही काळजी करू नका, नक्कीच मी सगळ्या गोष्टी शोधून काढेन। आता त्यानंतर संध्याकाळी सगळेजण आता डिनरसाठी टेबलवरती बसलेले असतात, तर तेवढ्यात तारा तिथे येते। सगळ्यांकडे बघत आता तारा म्हणते की मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचंय। सगळे टकमक आता ताराकडे बघतात। आता तिलोत्तमा म्हणते की काय सांगायचं ग तारा तुला? तारा आता भैरवीकडे बघते। तारा म्हणते की आपल्या सगळ्यांना गान सम्राज्ञी भैरवी म्हणजे माहितीच आहे, सध्या ते आपल्या घरात राहतात आणि त्यांची तब्येतीत आता सुधारणासुद्धा झाली आहे। तारा म्हणते की आता त्यांना ना औषधाची गरज आहे ना विश्रांतीची, त्यामुळे या सगळ्यांना मी आज एक गोष्ट सांगते, उद्या सकाळपर्यंत जर या भैरवी वजेंनी घर सोडलं नाही तर मी हे घर कायमचं सोडून निघून जाईल असे तारा बोलते। ते ऐकताच आता भैरवीला धक्का बसतो। आता ते सगळं ऐकून आता सगळेजण आता विचारात पडतात। राजकुमार म्हणतो की याला दुसरं काही ऑप्शन नाही आहे का? अमृता आता राजकुमारला समजावते। आता अमृता ताराला समजावते आणि म्हणते की तारा, तू माझ्या बोलण्याचं वाईट वाटून घेऊ नकोस, पण आता ही बोलण्याची वेळ नाहीये। नील म्हणतो की पण तारा जे काही बोलते त्यामध्ये नक्कीच काहीतरी लॉजिक असणार आहे। सारंग म्हणतो मला देखील ताराचं म्हणणं पटतंय। चंद्रकांतराव म्हणतात की हे बघ तारा, आपण या विषयावरती नंतर बोललं तर नाही का चालणार? तारा म्हणते की मी खूप विचार करून बोलते बाबा हे। तारा म्हणते की ही बाई जर आपल्या घरात राहिली तर बाबा आपल्या घरातील वातावरण ना गढूळ राहणार आहे, हे मी तुम्हाला सांगून ठेवते। तारा म्हणते की त्यामुळे उद्या सकाळी ती किंवा मी, निर्णय हा सर्वस्वी तुमचा आहे असे बोलते आणि माझा हा निर्णय पक्का असल्याचे तारा सांगते। आणि रागाने तारा तिच्या बेडरूममध्ये निघून जाताच इकडे तिलोत्तमा आता भैरवीकडे बघते, तर भैरवी तिलोत्तमाला खुणावते। पटकन सोहमही आता ताराकडे येतो। सोहम आता ताराला समजावू लागतो, तर तारा म्हणते की सोहम, तुम्हा सगळ्यांना काय वाटतं मी काय हटकून करते का? तुम्हाला माहिती नाही ती बाई कशी आहे ती? सावलीसुद्धा आता तिथे येते। तारा म्हणते इतके दिवस मी शांत होते, पण आता ती बरी आहे, तिची तब्येत ठणठणीत झाली आहे, तेव्हा तिला जायला काहीच हरकत नाही। सावली म्हणते की तुमचा राग कळतोय मला आणि तो रागसुद्धा एकदम बरोबर आहे, पण तेवढ्यात आता तारा म्हणते पण काय मग सावली? तुम्ही मला जर पुन्हा ते सल्ले देणार असतील तर मला कुणाचंच ऐकायचं नाही असे तारा आता सोहम आणि सावलीला ठणकावून सांगते। सावली म्हणते की किमान त्यांना दिलेल्या औषधाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत त्यांना इथे थांबू दे। तारा म्हणते की ज्या बाईवर मी आत्तापर्यंत विश्वास ठेवत आले त्याच बाईने माझा विश्वासघात केलाय, कळतंय का तुम्हाला? तारा म्हणते तुम्हाला ते समजणारही नाही आणि कळणारही नाही, त्याचं काय म्हणजे असा अनुभव कुणाच्याच वाट्याला येऊ नये अशी ती बाई असल्याची तारा बोलते। सावली आता विनवणी करत म्हणते, तारा मॅडम, थोडीशी माणुसकी दाखवून त्यांना इथे थोडे दिवस राहू द्या ना। सोहमही म्हणतो की तारा, उगाच काहीतरी चुकीचे डिसिजन घेण्यात काही अर्थ नाहीये ग। तारा म्हणते की आता ती बरी आहे, धडधाकट आहे, उद्या ना रंगपंचमी आहे, उद्या ठीक आहे, पण त्याच्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिने घर सोडून निघून जावं।
आणि आता इकडे संध्याकाळी पुन्हा आता सावली ही जगन्नाथला फोन करते. एवढ्या रात्री सावलीचा फोन आलेला बघून आता जगन्नाथ फोन उचलत म्हणतो, काय गं सावली, सगळं काही ठीक आहे ना, एवढ्या रात्री कशाला फोन केला? सावली म्हणते की जगन्नाथजी काहीच ठीक नाही आहे. सावली म्हणते की माईची तब्येत आता बरी झाली, मी ताराला समजावलं देखील होते, पण आता तब्येत बरी झाल्यामुळे तारा ही माईला घरी जाण्यासाठी बोलते. आणि आता तारा मॅडम काहीच ऐकत नसल्याची सावली सांगते आणि माईला काहीही करून हे आत्ताच्या आत्ता घर सोडावंच लागणार असल्याचे सावली बोलते. जगन्नाथ ते ऐकून म्हणतो की बरं झालं, सुंटे वाचून खोकला गेला, बरंच झालं ना सावली. जगन्नाथ म्हणतो की एक कटकट कायमची गेली आणि तुला रान मोकळं झालं ना सावली. आता सावली म्हणते की जगन्नाथ तुम्ही काय बोलता, जर माई या घरातून गेल्या तर माईचं आणि डॉक्टर साखरेचं सत्य आपण सगळ्यांच्या समोर कसं आणू? माई जर आपल्या नजरेआडून दूर झाल्या तर त्या प्रत्येकाचा छडा लावण्यासाठी आपल्याला खूप अवघड जाईल असे सावली जगन्नाथला सांगते. जगन्नाथ म्हणतो तेही खरं आहे का तुझं सावली? आणि आता बरोबर आहे. जगन्नाथ म्हणतो की ती आणि तो डॉक्टर साखरे समोरासमोर जेव्हा येतील ना तेव्हा सत्य समोर येईल, तेव्हा जाणार आहे ती. लगेच आता सावली म्हणते की येणाऱ्या रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी भैरवी माई येथून जाणार आहे आणि रंगपंचमीच्या दुसऱ्याच दिवशी माईला गाशा गुंडाळावा लागेल असे सावली बोलते. आणि तसं जर झालं नाही तर तारा मॅडम हे घर सोडून जातील असे सावली सांगते. सावली म्हणते काही करा पण उद्याच्या उद्या त्या डॉक्टरांचा पत्ता काढून ठेवा आणि जर त्यांना कळालं तर अगोदर त्या सावध होतील आणि त्यासुद्धा डॉक्टरांना सावध करतील असे आता सावली बोलते. जगन्नाथ म्हणतो की सावली तुझं बरोबर आहे, पण आता ना तू काळजी करू नकोस, मी बरोबर करतो, त्या डॉक्टराचा पत्ता मी शोधून काढतोच. आणि जगन्नाथ आता फोन ठेवून डॉक्टरचा पत्ता, डॉक्टरला कसं शोधून काढायचं याचा विचारात पडतो. आता इकडे भैरवी आणि तिलोत्तमा बेडरूममध्ये येतात. तिलोत्तमा म्हणते की मला ना आता कळतच नाही आहे काय करायचं ते. हे बघ भैरवी, ताराने ना तुला डेडलाईन दिली या घरातून जाण्याची. आता तिलोत्तमा म्हणते की आता काय करायचं भैरवी आपण? भैरवी म्हणते की तुला काय वाटलं तिलोत्तमा, तिच्या पोकळ धमक्यांना घाबरून मी हे घर सोडून जाईन का? मी हे घर सोडून जाणार नाही. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की मग तिने हे घर सोडून जाण्याचं ठरवलं, आता आपण काय करायचं? भैरवी म्हणते की आपण नाही, तू करायचंस तिलोत्तमा, जे काही करायचं ते तुला करायचंय. तिलोत्तमा म्हणते की मी काय करू? भैरवी म्हणते की तिने हा जो मूर्खपणाचा विडा उचललाय ना, तिला कसं समजवायचं, तिला कसं मागं फिरायचं हे तू बघ तिलोत्तमा. भैरवी म्हणते की तुझं तू बघ आता तिला कसं आवरायचं आणि कसं थांबवायचं. तिलोत्तमा म्हणते भैरवी ती हट्टाला पेटली. भैरवी म्हणते की तूच बघ मग आता कसं तिला आवरायचं ते. तिलोत्तमा म्हणते भैरवी तुझं हे अति होते. भैरवी म्हणते काय अति होतंय? मी त्या तिलोत्तमाला ओळखते जी तिलोत्तमा तिचा शब्द करण्यासाठी अख्खं जग इकडचं तिकडचं करील, पण ती तिचा शब्द खरा करूनच दाखवेन. ती तिलोत्तमा कुठे गेली आता? भैरवी म्हणते करशील ना मग तिलोत्तमा तू, आणि जर तुला हे करायला जमलं नाही तर मी काय करीन ना तुला चांगलंच ठाऊक आहे. असं ब्लॅकमेलिंग आता भैरवी तिलोत्तमाला करते. आता तिलोत्तमा रागाने म्हणते की काय करशील तू? माझ्या घरच्यांना सांगशील का? जा, काय करायचं ते कर तुला, आणि मी असं काहीच करणार नाही. भैरवी म्हणते हे बघ तिलोत्तमा, तू शांत डोक्याने विचार कर. हे बघ आता तू चिडलेली आहे आणि आता विचार करू नकोस. तर भैरवी तिलोत्तमाकडे बघते आणि म्हणते, विचार करते की आता मलाच काहीतरी करावं लागेल. आता इकडे सावली बेडरूममध्ये एकटक ताराचं बोलण्याचा आता विचार करत असते. तारा म्हटलेली असते की ही बाई जर आपल्या घरात राहिली तर आपल्या घरातलं वातावरण ही गढूळ करीन. येत्या रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी ही बाई आपल्या घरातून जायला हवं. ते आता सावलीला आठवतं. तेवढ्यात आता सारंग तिथे येतो. विचारात पडलेल्या सावलीला बघून सारंग म्हणतो, हे बघ सावली, एवढा काही विचार करू नकोस. ताराने जे काही केलं ते बरोबर केलं आणि ती भैरवी आता या घरातून निघून गेली ना, सगळं काही व्यवस्थित होईल. सावली म्हणते की नाही नाही, भैरवी माई जर या घरातून गेली तर आपण त्यांचं सत्य कधीच समोर आणू शकत नाही. त्यासाठी भैरवी आणि डॉक्टर हे समोरासमोर असायला हवेत. आणि तेवढ्यात आता सावली हे असं बोलत असताना जगन्नाथचा फोन येतो. पटकन आता सावली सारंगला म्हणते की जगन्नाथजीचा फोन आला. सारंग म्हणतो उचल. आणि सावली म्हणते की जगन्नाथजी तुम्हाला 100 वर्ष आयुष्य आहे. जगन्नाथ म्हणतो मला 100 वर्ष नको, फक्त तू ठीक पाहिजेस. आता सावली म्हणते की तुमच्याकडे काही चांगली बातमी आहे का? जगन्नाथ म्हणतो चांगलीच बातमी आहे आणि मला त्या डॉक्टरचा पत्ता मिळाला आहे. तर सावली जाम खुश होते. सावली म्हणते की काय, कुठे तो डॉक्टर? तर जगन्नाथ म्हणतो की त्या डॉक्टरचा हॉस्पिटलचा पत्ता आणि त्याचं लोकेशन मी तुझ्या मोबाईलवर पाठवलं आहे. सावली जगन्नाथचे आभार मानते.
सावली म्हणते की थँक्यू, तुम्ही मला खूप मोठी मदत केली. आता त्या पुढच्या पत्त्यावरती सगळी लढाई अवलंबून आहे जगन्नाथजी. आणि लगेच आता सावली तिचा सगळा प्लान फोनवर जगन्नाथला सांगते. सारंग आता ते सगळं सावलीचं बोलणं ऐकतो आणि तो प्लान ऐकताच आता जगन्नाथ म्हणतो की एकदम उत्तम सावली, तू तुझ्या बाजूने सगळा प्लान तयार ठेव आणि जर तुला काही लागलं तर मी आहे असे म्हणत आता जगन्नाथ फोन ठेवतो. तर सावली सारंगकडे बघते. आता सावली सारंगला म्हणते की सारंग सर, जगन्नाथजींनी डॉक्टरांचा पत्ता मिळवलाय पण एक अडचण आहे. सारंग म्हणतो काय ग? तर सावली म्हणते की ते डॉक्टर मला ओळखतात आणि मग मी जर त्यांच्याकडे गेले तर ते मला टाळण्याचा प्रयत्न करतील आणि ते माझ्यासमोर येणारच नाही. आणि शिवाय जर त्यांनी मला बघितलं तर ते तिलोत्तमा मॅडमला पुन्हा जाब विचारतील. सारंग म्हणतो मग काय करायचं ग सावली? सावली म्हणते की तुम्ही जाऊ शकता का? सारंग म्हणतो मी जाऊ, पण त्यांना काय जाऊन सांगू? सारंग म्हणतो की काय सांगू? तर सावली म्हणते त्यांना तारा मॅडमचं कारण सांगा. तारा मॅडमला भैरवी माईंना घराबाहेर काढायचंय. पण तिलोत्तमा मॅडमचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत भैरवी माई पूर्णपणे बऱ्या होत नाहीत तोपर्यंत त्या इथेच राहतील असं त्या डॉक्टरांना सांगा. आणि त्यासाठी तिलोत्तमा मॅडमने डॉक्टरांना इथे बोलवायचं सांगितलंय असं त्यांना सांगा. सारंग म्हणतो की सावली तुझी आयडिया चांगली आहे, म्हणजे त्यांना असं वाटेल की भैरवीची आपण मदतच करतोय आणि मग ते लगेच आपल्या घरी येतील. सावली म्हणते एकदम बरोबर. तर सारंग म्हणतो ठीक आहे, मग मी लगेच निघतो. आता इकडे राजकुमारवर फोनवर बोलत असताना पाठीमागून सोहम आणि तारा तिथे येतात. बोलत बोलत तारा आता सोहमला म्हणते की त्या भैरवी माईची मुदत संपली, आता मला ती बाई या घरात नकोय. राजकुमार फोनवर ते सगळं ताराचं बोलणं ऐकतो. फोन ठेवून राजकुमार आता सोहम ताराकडे बघतो आणि म्हणतो तुम्ही खूप छान दिसतायत दोघं, कुठे डेटवर चाललात की काय? आणि लगेच आता सोहम म्हणतो की तसं नाहीये, ॲक्च्युली आता आम्ही बाबांकडे चाललोय. राजकुमार म्हणतो कोणते बाबा? राजकुमार म्हणतो अच्छा, सुमंत सरांकडे चाललात का तुम्ही? राजकुमार म्हणतो पण तारा, तुम्ही तुझ्या आईला 2 दिवसाची मुदत दिली होती ना, मग तुम्ही का चाललात तिकडे? तारा म्हणते दादा, तुम्हाला खरंच असं वाटते का ती बाई 2 दिवसात तिचा गाशा गुंडाळून हे घर सोडून जाईल म्हणून? तारा म्हणते तसं असतं तर ती कधीच गेली असती, पण नाही, तिला इथे राहायचं, ती इथून जाणार नाही. आणि तारा म्हणते तिला काय वाटतं, तारा फक्त बोलते, करत काहीच नाही, त्यामुळे मी आता जाणारच. आता ते ऐकताच राजकुमार म्हणतो की तारा तुझा निर्णय एकदम बरोबर आहे. तर तारा सोहमकडे बघते. राजकुमार म्हणतो की कधी कधी आपण जर आपल्या नात्यापासून दूर गेलो तरच आपल्या नात्याची किंमत खरी कळते. सोहम म्हणतो की दादा तुझं म्हणणं बरं आहे, पण माझं म्हणणं असं होतं की त्या पूर्णपणे बऱ्या झाला तर मग जातील ना. तारा म्हणते अरे ती बाई बरीच आहे. तारा म्हणते दादा आता तुम्हीच याला समजवा, तिला काहीच नाही झालेलं. तारा म्हणते की जर ती आजारी असते तर तिने होळीसमोर असे प्रदर्शन घातले असते का, असे तमाशे केले असते का? राजकुमार म्हणतो हे बघा, फक्त बाहेरच्या माणसामुळे तुमच्यावर हे घर सोडण्याची वेळ येऊ नये असंच मला वाटतंय. राजकुमार म्हणतो कारण हे घर तुमचं आहे आणि या घरावर तुमचा हक्क आहे. ताराला राजकुमारचं बोलणं पटतं. तारा म्हणते दादा बघ ना, माझा नवरा याला सुद्धा मला पटवून द्यायला लढावंच लागतंय. तेव्हा आता सोहम म्हणतो तारा मी नाही घेत का तुझ्याबरोबर स्टँड? आता सोहम म्हणतो की तारा मी तुला प्रॉमिस करतो, जर त्या बाईने पुन्हा नवीन नाटक केलं तर स्वतः मी त्या बाईला घरी सोडून येईल. आणि आता इकडे भैरवी, तिलोत्तमा, चंद्रकांतराव, अमृता, राजकुमार सगळेजण आता बसलेले असतात. चंद्रकांतराव म्हणतात की सारंगच इथे नाहीये, सारंग कुठे गेला? तेवढ्यात आता सारंग डॉक्टरला घेऊन जगन्नाथ सोबत तिथे येतो. डॉक्टरकडे बघत आता सारंग म्हणतो की डॉक्टरलाच घेऊन आलोय मी आणि जे काही सत्य असेल ते डॉक्टर आता त्यांच्या तोंडाने सांगतील. तर डॉक्टर आता तिलोत्तमाकडे बघतो आणि ते डॉक्टरला बघताच आता इकडे भैरवी तिलोत्तमाला सगळ्यात मोठा धक्का बसतो. दोघींच्याही काळजाचा ठोका चुकलेला असतो. आणि आता सारंग म्हणतो की सांगा डॉक्टर आता सत्य. तर आता तिलोत्तमा, भैरवी घाबरतात. तर डॉक्टर आता इकडे तिकडे बघत आता सत्य सांगायला सुरुवात करतात. आणि रागाने सावली आता भैरवीकडे बघते. आता इकडे लगेच आता भैरवी आणि तिलोत्तमा समोर डॉक्टर आता सत्य सांगतो. आता रंगपंचमीच्या दिवशी आता मोठा धमाका उडणार असतो आणि भैरवी ही रंगपंचमीच्या दुसऱ्या दिवशी आता जाणार असते. भैरवी आता एक भयानक आयडिया करते आणि अनामिकाला बोलावून आता एक भांगेचे औषध भैरवी आता अनामिकाकडे देते आणि म्हणते की डॉक्टरने ना छान कोडं सोडवलंय. आता बघ सावली,
तिच्या तोंडातून एक शब्द देखील काढणार नाही. तिचं तोंड मी कसं गप्प करते ते. फक्त एवढं औषध तू सावलीच्या दुधामध्ये मिसळायचं आणि लगेच आता इकडे अनामिका ती औषध सावलीच्या दुधामध्ये मिसळते. तर रंगपंचमीच्या दिवशी आता सावलीला नशा चढते तर सारंगसुद्धा नशेमध्ये धुंद होतो आणि लगेच आता सावली हसतच सारंगला रंगपंचमीच्या शुभेच्छा देते. आता सारंग आरशात बघतो तर सावलीने सारंगच्या आता झोपेतच ओठावरती मिशा काढलेल्या असतात आणि त्या भल्या मोठ्या मिशा बघत सारंग म्हणतो, हे तू केलंस का सावली? तर आता सारंग म्हणतो की तुला काय वाटलं, तू सुटशील का यातून? तर आता सारंग आणि सावली भांगेच्या नशेत आता शरीरामधील अंतर संपून सगळ्या काही मर्यादा ओलांडत कशी एकमेकांच्या प्रेमात हरवून जातात आणि सावली आता सारंगपासून कशी प्रेग्नंट राहते आणि सावली आता भैरवीची डॉक्टर साखरेकडून सत्य समोर आणून कशी हकालपट्टी करते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.